अनेक गोष्टी मलाही उमजल्या, अनेक गोष्टी मला सोडून उद्धवनही उमजल्या असतील. द्या सोडून ते आता. काय सकाळी गेल्यावरती साफ झालेली बरी असते, त्याला कुठे आयुष्यभर गुंतत बसायचं हो? पण मला असं वाटतं की एकदा मी बाळासाहेब ठाकरे, मला एकदा ह्या विषयावर मला व्याख्यानच द्यायला आवडेल आणि त्या माणसाचे सगळे पैलू मला तुमच्या समोर एकदा मांडायचेत. म्हणजे ती जी आपण हत्तीची गोष्ट बोलतो ना, कोणाला शेपूट अशी वाटते, कोणाला कान अशी वाटतात, कोणाला सोंड अशी वाटते. बाळासाहेब ठाकरे तशी व्यक्ती होती. प्रत्येकाला वाटलं की हा माणूस असा आहे, प्रत्येकाला वाटलं हा असा आहे असा आहे. तो माणूस कसा होता हे जगाला कळलंच नाही. आम्ही घरातले असून आम्हाला नाही कळलं, तुम्हाला कुठून कळणार? पण ते होतं, ते विलक्षण होतं. आज मी सामनामध्ये मी तर लेख लिहिलाच आहे, पण मी आज सकाळी माझं एक ट्विट केलंय. काही जणांनी ऐकलं असेल, काही जणांनी वाचलं असेल, काही जणांनी नसेल वाचलं. मला असं वाटतं की माझ्या बोलण्याची बोलणं थांबवायच्या अगोदर मी लिहिलेलं ते जे ट्विट आहे ती मी एकदा तुमच्यासमोर फक्त मला वाचून दाखवायचंय. आणि वेळेवर न सापडणं हं? हं. स्वर्गीय बाळासाहेबांची आज 100वी जयंती. इतिहासात जन्मशताब्दी वर्ष अनेकांची साजरी झाली आहेत आणि होतील देखील. पण एखादी व्यक्ती हयात नसताना देखील ती लोकांच्या स्मृतीत राहावी आणि त्या व्यक्तीने आज देखील एखाद्या प्रांताच्या राजकारणाला आणि समाजकारणाला आकार देत राहावं, हे दुर्मिळ. हे फक्त बहुधा बाळासाहेबांच्या बाबतीत घडू शकतं. आणि म्हणूनच बाळासाहेब 100 वर्षांनीच काय, पण त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षात देखील लोकांच्या स्मरणात राहतील याची मला पूर्ण खात्री आहे. फक्त तेव्हा मात्र बाळासाहेबांचं स्मरण करणारा मराठी माणूस हा दुभंगलेला, खचलेला, पिचलेला आणि अन्याय मुकाट्याने सहन करणारा नसावा. आज निष्ठा सहज विकल्या जातात, तत्व सहज फेकून दिली जातात आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झालं आहे. आज राजकारणातलं हे यश, हे कुठले मुद्दे ऐरणीवर आणले, प्रांतिक भाषिक अस्मिता किती धगधगत ठेवली, यापेक्षा निवडणुकीच्या राजकारणात किती यश मिळालं आणि त्यासाठी काय क्लुप्त्या वापराव्या लागल्या आणि मोजलं जातं, यावरच मोजलं जातं. बाळासाहेबांच्या काळात या असल्या अपेक्षांच्या फुटपट्ट्या नव्हत्या आणि असत्या तरी त्यांनी त्या झुगारून दिल्या असत्या. त्यांना स्वतःला सत्तेचं अप्रूप नव्हतं, पण सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या पदावरती बसवण्याचं समाधान मात्र त्यांना मिळालं. सत्ता येते जाते. आजचे सत्ताधीश उद्या एखाद्या नामफलकापुरते राहतात, पण काही पिढ्या झपाटून टाकतील असा प्रभाव फार थोडे लोक टाकून जातात. हा प्रभाव, हीच बाळासाहेबांची शक्ती राहिली, हाच त्यांचा वारसा राहिला. बाळासाहेब दूरदर्शी होते. त्यांचा दृष्टिकोन आजही सुसंगत वाटतो आणि भविष्यातही राहील. त्यामुळेच ते कालातीत राहतील. बाळासाहेबांसारखी प्रतिभा परत कधी बघायला मिळणार नाही. हे जितकं खरं आहे तितकंच बाळासाहेबांसारखं राजकारण करणं यापुढे कोणालाच जमणार नाही, हे देखील खरं आहे. पण त्यांच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागणार नाही आणि त्यांनी मराठी भाषेसाठी, मराठी माणसांसाठी उभारलेला लढा
हा मात्र धगधगत राहील हे पाहणं बाळासाहेबांच्या पुढच्या पिढ्यांच्या हातात आहे आणि ते आम्ही नेटाने करू हा आमचा मराठी माणसाला शब्द आहे. राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही, उलट ते अधिक दृढ होत गेलं. हेच संस्कार आमच्यावर आहेत. मी एक शब्द आज पुन्हा देतो की आर पार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी आणि स्वार्थासाठी कधीच नसेल. बाळासाहेबांचं मराठी भाषेवरती, मराठी प्रांतावरती आणि मराठी माणसावरती असलेलं जाज्वल्य प्रेम पाहून जी हजारो लाखो लोक त्यांच्यासोबत येत गेली त्यातला मी पण एक आहे. त्यामुळे बाळासाहेब आणि मराठी या दोन शब्दांवरती माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा, प्रेम तसूभरही कमी होणार नाही. स्वर्गीय बाळासाहेबांना श्रद्धांजली. मला एकच छोटासा प्रसंग मला आठवतो, प्रमोद महाजनांनी सांगितलेला. मला असं वाटतं उद्धवना पण तो माहिती निश्चित असणारच. बाळासाहेब कलानगरमध्ये अशी फेऱ्या मारायचे आणि मला असं वाटतं ही गोष्ट असेल 86ची वगैरे, 86 नाही, 85, 84, 85 सालची गोष्ट असेल. आणि त्यावेळेला प्रमोद महाजनांना बाळासाहेब असं म्हणाले होते की प्रमोद, या देशातल्या हिंदूंना मी हिंदू म्हणून मतदान करायला लावीन आणि हिंदू मतदार तयार होतील. प्रमोद महाजन बोलले, बाळासाहेब शक्य नाही हे या देशामध्ये. ते बोलले, तू बाळासाहेब मला ओळखत नाहीस. आणि बाळासाहेबांनी या देशामध्ये हिंदूंना, हिंदू एक राजकीय शक्ती बनू शकते हे या देशामध्ये बाळासाहेबांनी सिद्ध करून दाखवलं. तोपर्यंत इतरांना कोणाला माहीत पण नव्हतं, कल्पना देखील नव्हती.